कुच्ची येथील हॉटेल बांधकामावर चोरट्यांचा डल्ला, लाखोंचे लोखंडी साहित्य गायब. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे 166 क्रमांक रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात चोरट्यांनी बांधकाम साहित्याची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत रोहन रणजित शिंदे यांनी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिरज पंढरपूर मार्गालगत शिंदे यांच्या हॉटेलचे बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. दरम्यान 15 एप्रिल सायंकाळपासून ते 16 एप्रिल सकाळी 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधून तेथील मौल्यवान साहित्य चोरून नेले. यामध्ये 56 लोखंडी पाईप व 30 लोखंडी प्लेट असा एकूण अंदाजे 1,32,875 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच कवठेमंकाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास कवठेमंकाळ पोलीस करत आहेत.